नमस्कार, मी प्रदीप नणनकर. आपण पाहत आहात इंद्रधनुष्य. निवडणुका आल्या की कोलांटवड्या सुरू होतात. कोण कुठल्या पक्षातून कुठे कधी जाईल हे काहीच सांगता येत नाही. याच पद्धतीनं आत्ता कोलांटवड्या सुरू झालेल्या आहेत. आमदार निलेश लंके यांनी शरद पवार राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेला आहे. त्यांना राधाकृष्ण विखे पाटलांचे जे चिरंजीव आहेत डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढवायची आहे. ते वास्तविक अजितदादा गटात होते. मात्र त्यांना हे लक्षात आलं की आपल्याला उमेदवारी इकडून मिळणार नाही. सुजय विखेंनाही उमेदवारी मिळत असल्यामुळे आपल्याला आता निवडणूक लढवायची तयारी आपण केली आहे. म्हणून त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. आता त्यांचं अधिकृत नाव जाहीर व्हायचं बाकी आहे. दुसरं झालं कसं बघा, आता छत्रपती संभाजीनगर हा अतिशय मराठवाड्यातला महत्त्वाचा मतदारसंघ. या मतदारसंघामध्ये वर्षानुवर्ष शिवसेनेचा उमेदवार विजयी व्हायचा. खान हवा की बाण हवा. आणि मागच्या निवडणुकीमध्ये बाण बाजूला फेकत खान निवडला गेला. इम्तियाज जलील हे तिकडे निवडून आले. दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ म्हणतात ना, तसं घडलं. आणि त्यामुळे या वेळेला दूध पोळलं म्हणून ताक फुंकून पिण्याची तयारी सगळेजण करतायत. आता होतंय काय आहे, चंद्रकांत खैरेंना उट्ट काढायचं आहे. इम्तियाज जलीलने पराभव केलेला असल्यामुळे पुन्हा आपण खासदारकीच्या निवडणुकीच्या रिंगणात राहावं असं त्यांना वाटतं. तर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे उबाटा गटातले, त्यांना असं वाटतं की आपल्याला उमेदवारी मिळावी. झालं असं की त्यांनी म्हणजे कालच घटना घडली मातोश्रीवरती. दानवेंना दोघांनी उद्धव ठाकरे संजय राऊत यांनी समजावण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचं म्हणणं असं की नव्याला संधी दिली गेली पाहिजे. मलाच द्या असं मी म्हणणार नाही, पण नव्या उमेदवाराला संधी द्या असं दानवे म्हणालेत. आणि त्यांचं पुढचं वाक्य फार महत्त्वाचं आहे. पुढे काय होईल मला माहिती नाही, आता सांगता येणार नाही. आता अंदर की बात अशी आहे, चर्चा अशी सुरू आहे की जर उबाठांनी तिकीट चंद्रकांत खैरेला दिलं तर त्यांच्या विरोधामध्ये अंबादास दानवे हे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करतील आणि लोकसभेला उभे राहू शकतात. हे जर तर आहे, पण हे इतकं गंभीर देखील आहे. आणि म्हणूनच शिरसाट जे म्हणाले ना, तुम्हाला सोमवारी मोठा भूकंप झालेला पाहायला मिळेल. आता हे प्रत्येक जण आपापले अंदाज व्यक्त करतात. काही पण होऊ शकतं राजकारणामध्ये. अर्थात ही जागा जर शिंदे गटाला दिली गेली तर, आणि जर अंबादास दानवे शिंदे गटामध्ये येणार असतील तर कदाचित भाजप याचा दावा पण सोडू शकतं. अशा अनेक पैलू त्याला आहेत. हातकणंगले मतदारसंघामध्ये जयंत पाटलाला असं वाटतं की आपल्या मुलाला संधी दिली गेली पाहिजे. कदाचित जयंत पाटलाचं नाव तर अनेक दिवसापासून चर्चेमध्ये आहे आणि ते सगळ्यांच्या संपर्कात आहेत असं छगन भुजबळ म्हणतायत. असं सगळ्या पक्षातलं कुठं काय होणार आहे काहीच कळत नाही. संजय निरुपम यांना फार तीव्र इच्छा आहे निवडणुकीत उभं राहायची. मात्र त्या जागेवर जागा वाटप होण्या अगोदरच शिवसेना उबाटा गटाने काय केलं आहे, चक्क अमोल कीर्तीकरचं नाव जाहीर करून टाकलं आहे. कारण शिंदे गटामध्ये ती जागा गजानन कीर्तीकरचे त्यांच्या मुलालाच तिकीट उबाटाने द्यायचं ठरवलेलं आहे. आता यामुळं संजय निरुपम हे भरपूर चिडलेले आहेत आणि ते कदाचित कोणताही निर्णय घेऊ शकतात. काय काय होणार आहे माहीत नाही. मनसेच्या युतीचा एक वेगळा विषय अगदीच ऐरणीवर आहे. मग मनसेची युती झाली तर बाळा नांदगावकर हे कदाचित मुंबईतल्या एका मतदारसंघामध्ये उमेदवार असू शकतात. उद्धव ठाकरेच्या विरोधामध्ये बोलण्यासाठी आणखीन एक आक्रमक चेहरा म्हणून भाजप ही खेळी खेळते. राज्यात काय होणार आहे ह्या 4 दिवसामध्ये काही माहीत नाही. परंतु प्रत्येक मतदारसंघामध्ये असे वेगवेगळे गणितं बदलत आहेत. आणि जे म्हणतात ना, प्रेमामध्ये सगळं क्षम्य आहे, तसं राजकारणात देखील सगळं क्षम्य आहे. ऐन वेळेला कोलांट्या उड्या
बेडूक उड्या ह्या चालू राहणार आहेत. या निवडणुका जाहीर झाल्यानंतर जसं होणार आहे तसं शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारी जाहीर होईपर्यंतही सगळ्या गोष्टी होऊ शकतात आणि त्यामुळे एकूणच निवडणुकीतली रंगत ही दिवसेंदिवस वाढते आहे. धन्यवाद. आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा.